राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जोडी म्हणून विठ्ठल आवडले सर्व सुखाचे आगर हरी तू खोड्या नको करू रे नको करू माझे बाबा बाबा रे नको करू माझे बाबा बाबा रे नको करू माझे बाबा नको करू माझे बाबा हरी खोड्या नको करू रे हरी तू खोड्या नको करू रे नको करू माझे बाबा बाबा रे नको करू माझे बाबा बाबा रे नको करू माझे बाबा बाबा रे नको करू माझे बाबा हाती घेऊन या काठी शिकविते जग जेठी 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 मुख पसरोनी करिया मुख पसरोनी करी नको करू माझे बाबा 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 बाबा नको करू माझे बाबा रे नको करू माझे बाबा यशोदेने धरिला करी यशोदेने धरिला करी वैष्णवीला मांडीवरी वैष्णवीला मांडीवरी मुख पसरोनी करिया मुख पसरो यमुनेची माती खाशी का का का
पाहूया या या कृष्ण सनातन पाहूया या या ओढ्या नको करू माझे बाबा ओढ्या नको करू माझे बाबा बाबा ओढ्या नको करू माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा बाबा रे ओढ्या नको करू माझे बा हरी हरी ओढ्या नको करू माझे बाबा रे ओढ्या नको करू माझे बाबा बाबा ओढ्या नको करू माझे बाबा रे ओढ्या नको करू माझे बाबा कुमार कुमारी कुमार कुमारी ओढ्या नको करू माझे बाबा माझे बाबा हाती घे वो माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा ओढ्या नको करू माझे बाबा ओढ्या नको करू बाबा ओढ्या नको करू माझे बाबा ओढ्या नको करू माझे बाबा माझे बाबा माझे बाबा ओढ्या नको करू माझे ओढ्या नको करू माझे बाबा ओढ्या नको करू माझे बाबा विठाला 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 माऊली ज्ञानेश्वर महाराज के तुकाराम महाराज के संत गाडगे महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज के आई साहेब माता सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर माता की जय रमाई भीमाई माता की जय मासाहेब जिजाऊ महाराणी की जय शिवरामचंद्र भगवान की जय बजरंगबली की जय महाविनायक गणपती बाप्पा मोरया नमिला गणपती माऊली सारदा नमिला गणपती माऊली सारदा नमिला
माऊली शारदा रमिला गणपती 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 माऊली शारदा माऊली शारदा माऊली शारदा बारीक माऊली शारदा माऊली शारदा आता गुरु राजा दंडवत आता गुरु राजा दंडवत नमिला गणपती माऊली शारदा नमिला गणपती माऊली शारदा हे रमिला गणपती माऊली शारदा रमिला गणपती माऊली शारदा उभ्या महाराष्ट्रामध्ये आदिदैवत 33 कोटी देवदेवतांना ज्याने निर्माण केलं, विश्वाला ज्याने निर्माण केलं, पशुपक्षी ज्याने निर्माण केलं, तुमच्या माझ्यामध्ये जो आत्मस्वरूपाने विराजमान झाला, लता पता वल्लरी वेली पाण्यांचे प्रवाह ज्याच्या स्वरूपामध्ये वाहतात, तो ओंकार स्वरूप परमात्मा म्हणजेच श्री गणेश आहे. आणि त्या गणेशाच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं आजचं काल्याचं कीर्तन आहे. म्हणून एक 5 मिनिटामध्ये आपल्याला गणपती बाप्पांची कथा सांगणार आहे. नमिला गणपती माऊली शारदा आता गुरु राजा दंडवत बोला. ओम मागच्या आता गुरु राजा दंडवत मरा मी फेल झाले. मी म्हणलं तुम्ही तुला बाया होत्या, तुम्ही तुला बाया होत्या, त्या मागून आल्या तर मागे बस. अजून एकदा खूप आवडतंय बरं का तुमचा आवाज मागच्या जणी. आता गुरु राजा दंडवत जगाचं अज्ञान गेल्याशिवाय जगातली रक्तबंबाळी नष्ट होणार नाही. जगात होणारा रक्तपात, अधःपतन, दारू, गांजा, अफू इत्यादी मादक पदार्थांचे सेवन करून उद्ध्वस्त झालेल्या समाजाला प्रबोधन करण्यासाठी आणि एका वेळेला सर्व वयाच्या लोकांना शहाणपणा शिकवणारा जगातला एकमेव संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. टाळी टाळी टाळे वाजवा. म्हणजे तुम्ही भजनातही वाजवू, तुझाही चान्स घ्या. यांनी कधी वाजवायचा? मानवी जीवनाचा परमोत्कर्ष साधविणारा, धर्मांधता, जात्यांधता, पंथांधता, देवांधता, बुवाबाजी, गुरुबाजी नष्ट करून युरी मॅन इज हिज स्प्राइट. एका वेळेला अवघ्या जगाला समानता शिकवणारा, स्त्री आणि पुरुष भेद संपवून
स्त्रिया सुद्धा पुरुषा एवढ्या उंच आहेत, नवे नवे पुरुषापेक्षा कणभर उंच स्त्रिया आहेत, असं जगाला टाहो पडून सांगणारा जगातला एकमेव संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि म्हणून वारकरी संप्रदायाच्या विद्यमाने उभ्या महाराष्ट्रामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या रूपानं ही ज्ञानज्योत, ही ज्ञानाची मशाल पेटलेली आहे. बेळगाव पासून तर जळगाव पर्यंत, मराठवाड्यापासून तर मुंबई पर्यंत, गोव्यापासून तर दमण पर्यंत सगळीकडे महाराष्ट्रामध्ये श्री ज्ञानेश्वर माऊलींनी कथन केलेला गणेश बाप्पा सांगितल्याशिवाय मानवाचा विकास होणार नाही, मानवाची उंची वाढणार नाही. सद्गुणाची उंची वाढून दुर्गुणांची निवृत्ती करणारा जगातला पहिला देव म्हणजे गणपती बाप्पा मोरया आहे. पण त्याच्या होणाऱ्या विटंबना थांबल्या पाहिजे. त्याला कुठेतरी बाजारात बसवणं, त्याच्या अंगावर गुलाल फेकणं, त्याच्या नाकात बुक्का, त्याच्या डोळ्यात गंध, नाही का. एक आंधळी देव पूजायला गेले, आंधळी गणपती बाप्पाला. गणपती बाप्पा माया दगड्याला पोर होऊ दे, गणपतीच्या डोळ्यातच बुक्का. गणपती एकदा सजवलेला आहे, हो, नटवून बसवलाय, बघा कसा सुंदर आहे. जयांच्या गळा वैजंती माळा, जयांच्या गळा वैजयंती माळा, लावण्य पुतळा, लावण्य पुतळा, जयाच्या अंगी सकळ कळा, सकळ कळा, दया वेळो वेळा दंडवत, दोया भीव रे वेलांटी असली की ही म्हणायची, काना असलं की उकार असल्यावर. म्हणून सज्जन हो, भगवंत सजवून नटून आपल्या बाळाला सजवतो का नाही आपण. मग एकदा त्याला सजवल्यावर परत एखादी मावशी भेटायला आली, मग ती म्हणते का येऊ शेतूया पोराच्या डोळ्यात काजळ कोंबू का. नको बाई, त्याला मी सजवलाय नटवलाय छान पैकी, आता काही करू नका. तसंच आहे देवाचं. देव सजवून नटवून ठेवला ना, काय करायचं माहिती, फक्त डोळे भरून पाहायचा. काय करायचं बोला बाळांनो. एक पोरगी नाहीच बोलली, हा ना, कोण नाही बोलली तुम्ही सांगणार नाही तर ती हानील रस्त्याने मला. पण बोलली नाही, एक जण बोलली तुम्ही, ती आता घरी गेल्यावर सांगणार आहे लोकांना जाता जाता जेवल्यावर, अगं महाराज एवढा बोंबालला पण मी बोललेच नाही बा. पण खरं सांगू, हे एवढं एकच ठिकाणी की स्वतंत्रपणे बोलतायत. तुमच्या कुटुंबात तुम्हाला बोलता येतं का, सासू समोर, सासऱ्या समोर, भाया समोर, हा बोलल्या तुला म्हणजे बरोबर. मामंजी आल्यावर सासूच्या डोक्यावर पदर जातो, मग सासू आल्यावर मामंजी काय धोतर वर करतो का. याला काहीच न्याय नाही, याला काही जगायला चान्सच नाही बाप्याला. कसा येडा बोंग्याच्या बोंग्या. म्हणून स्त्रीच्या मांडीवर बाळ मोठा होतो, तो स्त्रीच्या मांडीवर मोठा होणारा बाळ एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज बनतो. स्त्रीच्या मांडीवर जन्माला आलेला बाळ, त्याच्यावर आई चांगले संस्कार देते आणि देवादी देव गजानन त्याला बनवते. ही स्त्रीची कृपा आहे. असं कुठं घडलं काय मोठ्या बाबा, तुमच्या मांडीवर पोर बाळात निनं दिलं, तुम्ही लगेच कानाला लावलं. काय चाललंय मोठ्या बाबा, काय नाही पोराला पाजितोय. कुठं घडलं का हो, नाही. आई माझा देव, आई
आई माझा धर्म, आई माझा देव, आई माझा धर्म. बारीक रे. बोला मागच्या बोला. आई माझा माझे सारे कर्म आईसाठी. आई लहानचं मोठं करते, आई जन्माला घालते, 9 महिने 9 दिवस गर्भवास आई सहन करते, वेदना आई सहन करते. बाळ जन्माला आल्यावर बाळाच्या खाली ओलं बाळाचं नाही टाकत, ओलं आपल्या खाली घेते आणि सुक्या बाळा त्यावर आपले बाळाला. एवढा उदारपणा आणि उदात्तपणा जगामध्ये आई सोडून कोणामध्ये नाही. म्हणून देवाईपेक्षा आई श्रेष्ठ आहे असा आम्हाला वारकरी संप्रदाय शिकवतो. बाळत सुख बाळा, बाळत सुख बाळा, बाळात सुख बाळा, बाळात सुख बाळा. नारवल्याव निजली, नारवल्याव निजली, नारवल्याव निजली, नारवल्याव निजली. वेडी गाय वासराची, वेडी गाय वासराची. प्रेम पाण्यानं भिजली, प्रेम पाण्यानं भिजली, प्रेम पाण्यानं भिजली, प्रेम पाण्यानं भिजली. प्रेम पाण्यानं भिजली. वेडी गाय वासराची, वेडी गाय वासराची. प्रेम पाण्यानं भिजली, 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 प्रेम पाण्यानं भिजली. शंकर पार्वती, शंकर पार्वती, शंकर पार्वती, शंकर पार्वती. म्हणतात पार्वतीच्या पोटी गणेश जन्माला आले. गणपती बाप्पा कोणाच्या पोटी जन्माला आला? मोठ्याने बोला. पार्वतीच्या. त्याच्याही आधी गणपती होता. गणराय गणपती, गणराय गणपती, गणराय गणपती, गणराय गणपती. शंकर पार्वती, शंकर पार्वती, शंकर पार्वती, शंकर पार्वती. दोन्ही सोंगट्या खेळती, दोन्ही सोंगट्या खेळती, दोन्ही सोंगट्या खेळती, दोन्ही सोंगट्या खेळती. कोण सोंगट्या खेळतंय? कोण सोंगट्या
खेळतय शंकर पार्वती शंकर पार्वती शंकर पार्वती भगवान शंकर भगवान परमात्मा शिव शंकर शंकर पार्वती शंकर पार्वती आता मागच्या शंकर पार्वती शंकर पार्वती हे दोघे कोण आहेत गणपती बाप्पाचे बोला आई आणि वडील त्याची आणि मम्मी हे म्हणते बर तस मम्मी डॅडी मग गणपती बाप्पा अवघ्या देवांचा देव ओंकार प्रभार रूप गणेशाचे रूप गणेशाचे ओंकार प्रभार रूप गणेशाचे रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे रूप गणेशाचे ओंकार हे गणेशाचं रूप आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ओम नमो जियाध्या. शिरोळेचा पुढे या ना, अहो जरा या. तुमच्या डोळ्यात कीर्तन लिहिलंय महाराज. काही लोकांच्या डोळ्यात काय लिहिलंय सांगू का? मी याची जमीन घेणारच. इथं आलं तरी त्याच्या डोक्यात तेच असते, घेणार मी जमीन. काही लोकांच्या डोक्यात असते मी आता हे कीर्तन ऐकलं घेणारच ठेवीन. ते जे कोणी लोक आहेत त्यांना श्रोता म्हणतात. श्रोत्यापेक्षा वक्ता शहाणा नसतो. मी तर अजिबातच शहाणा नाही, मी तर पागलच आहे. याडा याडा. हो, जनतेच्या प्रबोधनासाठी लोकांच्या मनाचा ठाव घेऊन वेद घेऊन संत साहित्याच्या आश्रयाने लोकांच्या मनाचा ठाव ठिकाणा लावून लोकांच्या मनाला सरळ करण्याचा प्रयत्न म्हणजे कीर्तन. ही व्याख्या आहे कीर्तन. म्हणून शंकर पार्वतीच्या पोटी गणपती बाप्पा जन्माला आले. गणपती बाप्पांच्या खूप कथा आहेत, छोटी सांगतो मी. पण मला एकच आपल्याला या निमित्तानं सांगायचंय की बाळ जन्माला येण्यापूर्वी जिच्या पोटी ज्यांच्या पासून कन्या किंवा पुत्र जन्माला येणार आहेत अशा नववधूवरांनी पहिली तयारी करावी लागते. बोला पहिली त्याने बोला तयारी करावी लागते. तुम्ही काय लय भारी तुम्ही तयारी केली नसते. तयारी ज्या आई बापाने केली नाही ना पोर जन्माला येण्यापूर्वी, त्याचं पोरग आहे 10वी नापास डीजे कुठे शांत शांत बाय शांत बाय तोंडात कोणतं बाय. म्हणून तयारी करावी लागते, म्हणजे मनाची तयारी करावी लागते. मन करा रे प्रसन्न हो, मन करा रे प्रसन्न मन करा रे प्रसन्न मन करा रे प्रसन्न मन करा रे प्रसन्न मन करा रे प्रसन्न
मन करा रे प्रसन्न. नाही तर मग नेहमी तोंडावर दुखाव का. की तो महिना आहे का चौथा. काय तोंड वाकड. नंदबाई आली खवटतो. आलं म्यालं टोळ. आलं माझ्या नवऱ्याला बुडवायला. ते सगळं आतलं ऐकतंय बरं का. आतून लाथत होते. मम्मी काय बाई माझं लई पोट दुखत आहे. पोट नाही दुखत. गंगाराम लाथा मारितोय. का मारतो. नवऱ्याच्या बापाची बहीण माझ्या बापाच्या बहिणीचा द्वेष करतेस. तुझ्या पुढे जन्माला येणं म्हणजे नरकवास आहे. म्हणून म्हटलंय की ते मध्ये राग द्वेष वियुक्तैस्तु विषया निंद्रियैश्चरण आत्मवश्यैर विधेयात्मा प्रसादं अधिगच्छति. म्हणून मला प्रसाद मिळाला पाहिजे आणि त्या प्रसादानंतर मला कन्यापुत्र झालं पाहिजे. तर प्रसाद हा सद्गुणी मुला मुलींना जन्म घालतो. त्याला प्रसाद. आता असं बोलूया आपण. जो गर्भाशयामध्ये गर्भातील कन्यापुत्रांना सद्गुण आणि सद्विचार शिकवतो त्याला प्रसाद असे म्हणतात. टाळी वाजवली पाहिजे. फक्त महिलांनी वाजवा. असं प्रसाद म्हणजे नुसता शिरा खाणं नाही. काही काही बाया तर त्या गणपतीच्या मंदिरापुढे पेढ्यावून बाण. ए बुचाडा बुचाडी बुचाड मला मला मला. माझ्या मुखातून अशुद्ध शब्द ज्याच्यामुळे येणार नाही तो प्रसाद. माझे पाय वाकड्या ठिकाणी जाणार नाहीत त्याचं नाव प्रसाद. माझे हात चांगलंच कर्तव्य ज्याच्यामुळे करतील त्याचं नाव प्रसाद. माझे डोळे चांगल्या ठिकाणी बघतील त्याचं नाव प्रसाद. लोकांच्या लेकी बाळींना मी माझ्या सख्या बहिणीचा दर्जा देईल तो ज्याच्यामुळे मिळतो त्याचं नाव प्रसाद. प्रसादाची व्याख्या अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्याच्या मनाचं स्वास्थ्य बिघडत नाही त्याला प्रसाद असे म्हणतात. म्हणून पहिला प्रसादच घ्यावा लागतो. प्रसाद घ्या तुम्ही तशा नका जाऊ. आहे की नाही. प्रसाद घ्या तुम्ही तशा नका जाऊ. मोरया मोरया म्हणा उभ्या नका राहू. मोरया मोरया म्हणा उभ्या नका राहू. प्रसाद घ्या तुम्ही तशा नका राहू. प्रसाद घ्या तुम्ही तशा नका राहू. वर लावू नका तशा. तसाही अर्थ घ्या किंवा असाही घ्या पण प्रसादाशिवाय जगण्याला पावित्र्य येत नाही. किंवा ज्याच्यामुळे जगण्याला पावित्र्य चारित्र्याचा सुरेख संगम येतो त्याला प्रसाद असतो. कळलं. तो प्रसाद मिळाल्यावर पुरुषामध्ये वैराग्य प्राप्त होतो. तो प्रसाद मिळाल्यावर त्याला मुलाला जन्म घालायचा. त्या बापाला आजच्या भाषेत काय रे पप्पाला
काही काही पप्प तर दारू पिऊन फुल असतात. माझा पोराचं बाळसाहेब 100 बाटल्या आणल्या, 100 बाटल्या. वर्ग गणपती होईल का, छत्रपती होईल का, वड्यात पड. वारकरी संप्रदाय म्हणजे खूप सोपा, सुलभ आणि कोमटा आणि प्रसाद देण्याबाबतीत आणि फळ देण्या बाबतीत जगापेक्षा श्रेष्ठ फक्त वारकरी संप्रदाय. काहीच नाही लागत. नका जाऊ राणी वनी, नका जाऊ राणी वनी, नका जाऊ राणी वनी, नका जाऊ राणी वनी, नका जाऊ राणी वने, नका जाऊ राणी वने, नका जाऊ राणी वने, नका जाऊ राणी वने. घरा येईल चक्रपाणी, घरा येईल चक्रपाणी, घरा येईल चक्रपाणी, घरा येईल चक्रपाणी. मागच्या मागच्या घरा येईल चक्रपाणी, घरा येईल चक्रपाणी, घरा येईल चक्रपाणी, घरा येईल चक्रपाणी. फक्त चांगली कर्तव्य करून जीवनाला यशाचं शिखर गाठता येतं. फक्त चांगली कर्तव्य करून अशा प्रकारचे शिकवण फक्त वारकरी संप्रदाय देतो. शिकवण, उपदेश, प्रबोधन, गुड डीड, गुड वर्क अँड गुड वर्क. गंध लावायचा नाही, छंद लावायचा नाही, 5-50 माळा अडकवायचा नाही, भगवे परिधान न करता, दाढ्या जटा न वाढवता, दंडन मुंडन तीर्थाटन पंचाग्नी साधनाशिवाय देवाच्या उंच चरणापर्यंत पवित्र कर्तव्याने जाता येतं. अशी शिकवण देणारा सोपा मार्ग म्हणजे वारकरी संप्रदाय. मग काय त्या गणेशाला कशासाठी बसवायचं, माघी जन्म उत्सव का साजरा करायचा गणेशाचा, तर तो एका चांगल्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आला. चांगल्या आई वडील म्हणजे ज्ञान, वैराग्य आणि त्याग, मान आणि पानाची अपेक्षा ज्या बापाला नव्हती त्या बापाचं नाव आहे शिवशंकर भगवान. टाळे वाजवा, टाळे वाजवा. असं काय नाव आहे गणपतीच्या बापाचं, कसं आहे, त्याच्याकडे ज्ञान आहे. पार्वती माता म्हणाल्या माझ्या वडिलांनी तुम्हाला लग्नाला होम यज्ञाला बोलवलं नाही, तुम्हाला राग नाही आला का हो. पतीला विचार, मला सांगा, जावयाला मान नाही दिल्यावर लेकीला राग येतो का जावया? जर तुमचा नवरा म्हणला त्या बापरे जाऊन आता मग मला लग्नात कपडे नाही घेतली, अंगठी नाही दिली, लाज वाटत नाही तुझ्या बापाला, जातो ना आता तुझ्या बापाच्या थोबाडात देतो, तुम्ही बोलत बसाल ना. कोण नाही रडायची निवाज काय बाय करे. जगात सगळ्यात ज्येष्ठ, सगळ्यात जास्त प्रीती जर पोरींची कोणावर असेल तर ते आपल्या बापावर असते. बाप माझा वड ग, बाप माझा वड. तुम्ही काय करता सगळे वाजवणारे, वाजवता लय गोड. तुम्ही माझ्या संघ वाजवा, त्यांना म्हणू द्या ना, त्यांचा आवाज एकतर बारीक, त्यांना एकतर अधिकार काहीच दिले नाही. येडी बोंगाडी बापे असणारे पुढे सारा, कळणं वळ. परवा एक म्हातारा माझ्या पुढे बसलो, ऐकूच येत नव्हतं त्याला, असं करायचं. सगळ्यात पुढं अंतरण्याचा त्या पोरी शिकलेल्या सवर्ग बाया, ए बाया हो मागा, बैर्यांनो या पुढं.
ती बैरी खैरी माझ्या पुढं. मी मग बोलायला लागलो ना, मी म्हणतो काय बाबा बरोबर आहे की नाही? बाबा म्हणायचं अगदी अगदी अगदी. मग मला लय खुश वाटायचं, मला वाटायचं म्हातारा लय हुशार आहे. मग मी सगळी माणसं दिली सोडून त्या बाबाच्याच नादी लागलो. काय बाबा बरोबर आहे का नाही? बाबा म्हणायचं अगदी 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 अगदी. मग ते हे कसं आमचं हे लय बघा हे चिकन हे आमचं सोयर आहे बरं का. त्यांचं आडनावच विसरलो. नवले साहेब. नवले आम्हाला घावले पण चावले पण. चावले पण त्यांच्या चावण्याचं अमृत आहे. गोड माणूस, स्वीट. काय म्हणतात त्याला? चॉकलेट बॉय. टाळे टाळे. अगदी शिस्तबद्ध माणूस, डिसिप्लिन मॅन. हे आले आमच्या गावी होते, थोडं होतं ना म्हातारं. काय करायचं मला? काय बोललो का? अगदी 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 अगदी. मला वाटायचं बाबाला हुशार आहे. मग मी सारखा ते बाबाला सारखा पाऊण तास गेला बरं का त्यातच चेरोळेचा आहे ते सारखं म्हणायचं बाबा बरोबर आहे का रे? अगदी अगदी अगदी. मग नवले महाराज आले माझ्या कानात म्हटले महाराज त्याच्या नादी लागू नका, ते बैर नाही. म्हणलं बरं झालं सांगितलं भाऊ, नाही तर हा वेळ त्यातच गेला. कसंही असली यदी खैरी बैरी तरी पुढं बापे पुढं बाया माग. अरे बायांनी जर क्रांती केली, शेतीचा शोध बायांनी लावला, स्वयंपाकाचा शोध स्त्रियांनी लावला. स्त्रिया म्हणजे शास्त्रज्ञ आहेत, स्त्रिया म्हणजे संशोधक आहेत. त्यांची उंची वाढली पाहिजे असं ज्या संप्रदायाला वाटलं त्याचं नाव वारकरी संप्रदाय. त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभ्यास करून, तुकाराम महाराजांच्या गाथ्याचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली. आणि ती राज्यघटना लिहिली ती स्त्रियांना स्वातंत्र्य पाहिजे, स्त्रिया वंचित राहता कामा नये, स्त्रियांना शिक्षणाचं स्वातंत्र्य, स्त्रियांना ऐकताय का? माझं ज्याच्यावर लक्ष, ज्याचं माझ्यावर लक्ष नाही का? हो ना, माझ्या लगेच लक्ष येतं कोण बाई कावर, कोण बाई बावर. असं तुमच्या डोळ्यात कीर्तन लिहिलंय, मी तुमच्याकडे बघून बोलतोय की नाही? सगळे महाराज इकडे बघून बोल, मी कुठं बोलतो? स्त्री सबलीकरण झालं पाहिजे, स्त्रियांची उत्क्रांती झाली पाहिजे, तर त्यांच्या पुढे उद्या परत एकदा गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आमचं बाबा म्हणजे काय माहिती का? मी पण आलो बरं का. आम्ही म्हणजे काय माहिती का? शिजलेला भाताचा गोळा आहे, तसा खाला नाही एखादं मरण, एखादं गिळता भात गिळता गिळता. तुमच्यासारख्या चांगल्या मसालेदार आमटे आहेत म्हणून हे भामटे बरे येत. आम्ही आमचा सारा संसार आणि प्रपंचाची पंढरी सजवण्याचं काम माझ्या बहिणीनं तुम्ही करता, म्हणून तुमची उत्क्रांती झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मला आठवून येतं. तुकाराम महाराजांच्या गाथ्याचा अभ्यास करून स्त्रियांचे अभिव्यक्त होणारं स्वातंत्र्याचं राज्यघटनेतलं कलम, तुम्ही कोणती वेशभूषा करायची, कोणती वेशभूषा करायची, कसं लुगडं नेसायचं, जीन्स पॅन्ट घालायची, पंजाब ड्रेस घालायचा, हे तुम्ही ठरवायचंय. आणि तुमच्या विरोधात कोणी एखादा बावलट जर बोलला तर त्याला जेलमध्ये जावं लागतंय, अशी बाबासाहेबांची राज्यघटना सांगते. पण त्या राज्यघटनेचा पुरस्कार बाबासाहेबांनी तुकोबरांच्या गाथा वाचून केला. मुखपत्र नावाचं जेव्हा पहिलं पत्रक काढलं, त्या पहिल्या पत्रकावर बाबासाहेबांनी तुकाराम महाराजांचा पहिला अभंग लिहिला होता आणि ज्ञानेश्वरीची ओवी शेवटच्या पानावर लिहिली होती. असा वारकरी संप्रदायाचा प्रणेता आणि सत्यशोधक अभ्यासू म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून माझा बाप्पा वनाच्या पोटी जन्माला येत नाही. गणपती बाप्पा गण काय शब्द आहे बोला. आम्ही लहानपणी ऐकलो होतो, आदि गणाला रणी आणला, आदि गणाला, आदि गणाला
रणी आणिला नाही तरी रंग पुन्हा पुन्हा हो नाही तरी रंग सुना पुन्हा पुन्हा हो नाही तरी रंग सुना पुन्हा पुन्हा हो पुन्हा पुन्हा हो नाही तरी रंग सुना पुन्हा पुन्हा आधी गणाला गणाला आपला कोण आहे गणपती कोण आहे बोला गणपतीतला पती काढा आता काय राहिला गण म्हणजे काय माहिती का गण या शब्दाचा संस्कृत अर्थ होतो रक्षक काय होतो बोला धर्म जात परत आहे का आता एवढ्या 10 वर्षामध्ये आपल्याकडे रक्ताबंबाळे व्हायला लागले मारामाऱ्या व्हायला लागल्या हिंसा व्हायला लागली रक्तपात व्हायला लागले कोणी कोणाला गोळ्या झाडून घेते तर कोणी कोणाच्या स्वतःच्याच अंगावर गोळ्या झाडून घेते आपल्याला साधं कुत्र्याचं रक्त बघवत नाही तर माणसाचं तरी बघवायचं हा पण या पवित्र महाराष्ट्रामध्ये रक्ताबंबाळे व्हायला लागली की रक्ताबंबाळे वाचवायचे असेल तर परत एकदा गणपती बाप्पा चांगल्या आईवडिलांच्या पोटी जन्माला आला पाहिजे त्याच्यासाठी कीर्तन असतं या प्रत्येक पोरामध्ये गण निर्माण झाला पाहिजे म्हणून पहिले आई वडील गरजेचे आहेत म्हणून आयु सत्व बलारोग्य म्हणाल का माझ्या बहिणींनो संस्कृत म्हणून बघू बरं येतं का येतं काय म्हणतात बायांनी संस्कृत म्हणून काय होतं म्हणजे संस्कृत मरून जात काय किती बावळटपणे नाही का लोकांचं भ्रमिष्ट करण्यात अरे सकळाशी येते आणि मग त्यात तुम्हाला काय काय रोग होतोय म्हटलं काही लोकांना वाटतं ह्या हुशार झाला आमचा डाबडा पालतो हो सगळ्या जणी म्हणा आयु सत्व बघा येईल का तुम्हाला आपला आवाज आहे भाषा आयु सत्व परवा एक कीर्तन करा तो म्हणला तो म्हटला मी 60,000 घेतो त्याला म्हणतो ती मुलाखत दे पहिली म्हणलं एक श्लोक तर म्हणलं म्हण बरं आयु सत्व ते म्हणलं आया सत्व म्हणलं हाल पहिला घेत त्या बापाने 60,000 रुपये ठेवलेत काय हे बघा या जर कीर्तनकार झाल्या तर फुकट कीर्तन करतील ते लोकांच्या तपात्या भासतील पण फुकट कीर्तन करतील लोकांना खरंच ज्ञान देणार शेंबडी मेमडी कालची पोरं 54 लाखाच्या गाडीत फिरायला लागली एखाद्या दिवशी दगडफेक होईल तेव्हा कळत बुवा लोकांना 40,000 50,000 आमच्याकडे बेल्याचा बाजार आहे बेल्याच्या बाजारातला बैल असाच विकला जातो 40,000चा घेतला 80,000चा घेतला म्हणून माझ्या बहिणींनो चांगल्या मुलांना जन्म देण्याचं काम तुमचं आहे याच्यासाठी गणेश जयंती साजरी करतात शिव म्हणजे प्रकाश शिव म्हणजे ज्ञान शिव म्हणजे कल्याण शिव म्हणजे प्रतिभा शिव म्हणजे उजळलेली प्रतिमा शिव म्हणजे जागतिक प्रतिष्ठा ज्याला प्राप्त होते त्याला शिव असे म्हणतात ज्याच्या जवळ समता आहे ज्याच्या जवळ जगात कल्याण व्हावं अशी भावना आहे त्याला शिव असे म्हणतात कळलं शिव म्हणजे ज्ञान कसलं ज्ञान भाकरी करायचं नाही मग ज्ञान म्हणजे काय मला पण ज्ञान आहे मला पण ज्ञान आहे कसलं ज्ञान आहे म्हणली मला पोळ्यालाही चांगल्या करता येत्या म्हणलं मी 4 पोळ्या खाल्ल्या तर रोज संडासला जातो 2-4 महिने झाले त्या ज्ञानाला काय करता त्यात भाकरी हॉटेलातही मिळतात मग ज्ञानाचा काय अर्थ आहे त्या ज्ञानाने हे जगत ईश्वर आहे जगातला मुसलमान सुद्धा ईश्वर आहे जगातला हिंदू सुद्धा बोला ईश्वर आहे ख्रिश्चन असो ईसाई असो हिंदू असो मुसलमान असो न कोणताही तुच्छ जातीचा असो का उच्च जातीचा असो हे सगळे परमेश्वराचं रूप ज्यामुळे प्राप्त होतं त्याला ज्ञान असे म्हणतात मग असं ज्ञान आयांनो तुमच्या पोटी जन्माला आल्यावर तुमचा पोरगा काय बेवडा निघत जुगाऱ्या निघत
नाही निघणार. त्या ज्ञान म्हणून म्हटलं पहिली मुलाच्या जन्माची तयारी आई वडिलांनी करावी लागते. ती ही हे ज्ञान कसं प्राप्त होईल त्यासाठी जिथे ज्ञान घ्यायचे ते काय आहे ते अंतःकरण आहे. ते पवित्र नको का त्याच्यावर तर लई सराटे लई बाबळी लई येड्या बाबळी लई बोरीची झाडं उगवल्यात ना. ते अंतःकरण नांगरलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे नांगरायचं किती लोकांना कळते नांगरणं मुंबईच्या बायांना. कोणीच तुला अगं नांगर बघ आता एक तिला ओळख नाही नारळवाल्यांची लाडकी धाकटी सगळ्यात आमच्या शेजारचं दिली निमगावला. मग निमगावला नांगर नाही का ट्रॅक्टरने काय करतात हा नाही केली बरं एकदा आमची बघा या आळंदीला बिल्डिंग आहे तिथं नाश्यात नाही. बर नांगरली वखरली नांगरली वखरली मागच्या नांगरली वखरली नांगरली वखरली पाळी घालून केली मऊ सख्य ग पाळी घालून केली मऊ. बरोबर आहे ना. नांगरावी लागते की नाही तुम्ही हे अंतःकरण नांगरावं लागतं. आणि कथा कीर्तन ऐकणं म्हणजे अंतःकरणाची शेती नांगरणं असे संत आम्हाला सांगतात. हे अंतःकरण नांगरलं पाहिजे कथा कीर्तनाच्या नांगराने. रोज नांगर धरतो ना रोज कीर्तन होतात की नाही. एक एक कीर्तनकार एक कीर्तन करतो त्या कीर्तनानं आपली अंतःकरणाची शेती नांगरली जाते. काल्याच्या कीर्तनानं पेरली जाते. काय पेरायचं त्यात पेरलं बक्ष गहू त्यात पेरलं बक्ष गहू. तोळून मोळून केले गहू सख्य ग तोळून मोळून केले गहू. त्याच्या पोळ्या केल्या नऊ गणपतीला घाला जेऊ सख्य ग गणपतीला घाला जेऊ. गणपतीला तुम्ही काय कच्च्या भाकरी घालता गणपतीला जुळा होती. म्हणून परिपक्व होणं गरजेचं आपलं अंतःकरण. आणि मग अशा पवित्र अंतःकरणाच्या उदरामध्ये जो जन्माला येतो त्याला गण असे म्हणतात. गण म्हणजे रक्षक. गण म्हणजे काय राखणदारी करणारा. कोणाची अवघ्या जगाची मतभेद न करता जो जगाचं रक्षण करतो त्याला गणपती बाप्पा म्हणतात. म्हणून म्हणलंय काढून अंगाचा चांगले आई वडील झाल्याशिवाय गणपती जन्माला येणार. नुसता एकदाच गणपती जन्माला आला शंकर पार्वती पोटी जमल का. अख्ख्या जुईनगरामध्ये अख्ख्या वाशीमध्ये अख्ख्या 26 सेक्टरमध्ये प्रत्येक घरामध्ये गणपती सारखा सात्विक शूर वीर आणि गोर गरिबांना त्रास देणाऱ्या काय सिंदुरासुराचा मर्डर म्हणजे हिंसा करणारा नाही पराजय करणारा असा महान पुत्र जन्माला आला तर आपला देश सुखी झाल्याशिवाय राहणार म्हणून लोक म्हणतात अंगाचा मळ काढला आणि मळाचा गणपती. नाही नाही ते म्हणतात पार्वती आंघोळीला बसली तिने घासन घेतली. काही बावळट सारखं बोलतात एकदम पागल लोक काही चिंतन येडपट सारखं. मळाचा कुठं गणपती हे बायांनो मळाचा गणपती झाल्यावर तो शान असेल का ग बाया. मळाचा बाईने अंग असलं माई पाठघास ग एवढा मळ नाही घाला बाया. पाठीच्या मळाचा अंगाच्या मळाचा मळ असा त्याचा अर्थ नाही. मळापासून काय शब्द आहे मळापासून दूर राहिल्यावर कळलं का. मळापासून दूर राहिल्यावर तिच्या जवळ जे प्रतिभा राहिली ती पवित्र बुद्धी राहिली
पवित्र अंतःकरण राहिलं ते कधी राहतं? मळ दूर केला तर. मग ते मळाचा गोळा इथं ठेवला आणि इथं उभं राहिलं. मग तुम्हाला विचारलं, काय ग बाई किती दूर आहे हो तुम्ही? त्या मळापासून आम्ही 3 फूट दूर आहे. मळा ना मळा म्हणून काय मळाचा गणपती आहे का? मळाचा गणपती होईल का? जोपर्यंत आपल्या अंगाचा मळ निघत नाही आतून आणि बाहेर, तोपर्यंत आपल्या हृदयात देव जन्माला येत नाही. हे या कथेतून शिकायचं. काडीला अंगीचा हो मळ, काडीला अंगीचा हो मळ, काढला अंगेचा हो मळ. आणि मग तिला पुत्र झाला. त्याचं नाव आहे ज्ञान. काय नाव आहे? कोणता पुत्र झाला? शिरोळे साहेब आहे का एखादं असं प्रमाण? बोधपुत्र निर्माल झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण सावनी आली गावा, आता संध्या करू मी कशी केव्हा हो, आता संध्या करू मी कशी केव्हा. ज्ञान रूपी गणेश जन्माला आला. त्या गणेशासाठी सर्वांनी फुलं वाटायची का? उधळायचे का? जन्म बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, माता मरून गेली बोला, बोला, तेव्हा, भक्ती बहीण धावली आली बाबा, भक्ती बहीण धावून आली बाबा, आता संध्या मी कशी करू केव्हा ग, आता संध्या करू मी कशी केव्हा. संध्या संध्या माझा गेला आत्माराम हृदयी प्रगटला, नाही संध्या संध्या माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. असे खूप अभंग सांगता येतील नाही का? काय हो? साधला हा पर्व काळ, गेला अंतरेचा मळ, गेला अंतरेचा मळ, गेला अंतरेचा मळ. साधला पर्वकाळ, गेला अंतरीचा मळ, गेला अंतरीचा मळ, गेला अंतरीचा मळ. दिला हा गेला गेला
म्हणून भगवान शिव घरात नसताना बर का, भगवान शिव म्हणजे आत्मप्रकाश बाहेर ठेवून बुद्धी नावाची पार्वती स्वयंप्रकाशित होण्याचा प्रयत्न करते. म्हणजे साधक जेव्हा ध्यान करतो तेव्हा ते ध्यान करताना कोणालाच आतमध्ये येऊ देता कामा नये असं ती आपल्या मनाला सांगते. म्हणून मन हे नंदीचं प्रतीक आहे. कळलं? नंदीला तिने सांगितलं कोणाला आतमध्ये येऊ देऊ नको. पण मन कसं आहे, आपलं मन सगळ्यांचं कसं खरंच भोळ बाबड आहे. या मनानं काय झालं, शिवाला आतमध्ये येऊन दिल्याबरोबर बुद्धिमातेची पार्वतीची समाधी भंग पावली. मग ती म्हटली ह्या मनाला हे काम नको, हे वशिल्याने कोणाला आत सोडत नाही. म्हणून मंत्रिमंडळी, आमदार मंडळी, खासदार मंडळी नातेवाईकाला ठेवत नाहीत, पण बायकोच्या भावाला तर अजिबात नाही ठेवत. वशिल्यावर येतं ना, ज्याचा वशिला त्याचं कुत्र का शिरला. मग तिने सांगितलं एक काम मन को नहीं देना चाहिए. बर, कारण मन काय करतं, एकतर ते भोळं असतं, नसलंच भोळं तर चंचल असतं. 2-4 वर्षाच्या गोष्टीची आठवण त्याला कीर्तनात होत. कीर्तन चालू आहे, बायपार गेली कोमा. काय चाललं होतं माहिती तिला विचार, काय चाललं होतं. म्हणली मला 15 वर्षापूर्वी माझ्या जावानं ठोका दिला होता, त्याची मला आठवण झाली. मन कसं आहे, जनावर कसं रवण करतं 2-4 दिवसाचं बाहेर काढतं, तसं हे आपलं मन आहे ना, रवण करतोय घाण घाण बाहेर काढतो. आणि मग ते ध्यानाला अडचण होते ना. मग पार्वती माता म्हणाली हे बैल को छोड़ दो, हे बोला बहुत बहुत दुनिया का पहिला जुना जुना खाके बैठा है. रवण करतं ते. मग तिने काय केलं, काढोनी अंगाचा मळी ज्ञानरूपी बनविला बळी. बोला ज्ञानरूपी. मग तो गणपती बळी जन्माला आला, ज्ञान जन्माला आलं. तिला ज्ञान झालं, ऑल वर्ल्ड इज माय गॉड अँड रिलिजन अँड कास्ट. आय लाईक ओनली वर्ल्ड अँड द पीपल्स. नाही हिंदू, नाही मुसलमान, नाही ख्रिश्चन, नाही इसाई, अवघी देवाचीच वीण. तेथे कैसा भिन्ना भिन्न. मी हिंदू असून मुसलमानाला मारणार नाही, मी मुसलमान असून हिंदूंना मारणार नाही. अशा प्रकारचं ज्ञान आहे. त्या ज्ञानाला गणपती असे म्हणतात. कळलं? आणि मग काय झालं, गणपती बाप्पा दारात उभा ठेवला. म्हटली आता कोणाला येऊ देऊ नको. आता कोणाला दारात ठेवलं दादा, आता कोणाला ठेवलं दारात, मोठ्याने बोला ना. ज्ञानाला. ज्ञान काय मन आहे काय, वशिलाच नाही. भगवान स्वतः शिव आले. हमें जाना दे दो, हमारी औरत. नहीं नहीं नहीं, मैं नहीं जाना दूंगा. काय झालं, मी आला. काय आला, मी आला. मी तप करते, मी जप करते, मी असं करते, मी तसं करते, मी आणि माझं. हे सुद्धा परमार्थाला घातक आहे. म्हणून तो जो ज्ञानरूपी गणपती बनवला होता ना दीपक पाटील, त्याच्यावर जे तोंड होतं ना, ते तोंड म्हणजे अहंकार. तोंड म्हणजे ते अहंकाराचं तोंड. दॅट विच कॅनॉट बी क्युअर्ड मस्ट बी क्युअर्ड. नाविलाजानं भगवान शिवाने त्या ज्ञानरूपी गणेशाचं अहंकाराचं तोंड कापून टाकलं. कापल्यावर मग ते दुसरं तोंड बसवावं लागलं का. मग तुम्ही म्हणाल तेच बसवलं असतं, तर ते अहंकार आहे ना. मग काय बसवलं, ओंकार रूपी गजमुख बसवलं. हाती नाही तोडला. हे खोट्या गोष्टी आहेत. ती कातडं नाही खायचं, आतला गाभा खाला पाहिजे. गाभा असा आहे की ओंकार कसा आहे बघा. हातीचं तोंड पाहिलं तुम्ही, सुपासारखे कान आहे. या सुपापासून असं घ्या, खाली सोंडकडे येते का नाही, या सोंडकडून पण असं घ्या, इकडे हाती या सुपा या कानाकडे येते का नाही, होतो का नाही ओंकार. आणि मग ओंकार रूपी मुख कमल बसवून गणपती बाप्पाचा जन्म झालेला आहे. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती
गणपती बाप्पा नमिला गणपती माऊली शारदा नमिला गणपती माऊली शारदा रमिला गणपती माऊली शारदा रमिला गणपती माऊली शारदा नमिला गणपती माऊली शारदा नमिला गणपती माऊली शारदा रमिला गणपती माऊली शारदा रमिला गणपती माऊली शारदा एकदा हात जोडू भगवंताला प्रार्थना करू. हे गणेशा हे ज्ञान रूपी गणेशा हे अहंकार विरहित गणेशा माझ्या अंतःकरणामध्ये जन्म घे. मोरया 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 11 वेळा म्हणा, दिवसात 2 वेळा म्हणा, नाही जमलं तर चतुर्थीला म्हणा, नाही जमलं तर ह्या चतुर्थीचं त्या चतुर्थीला म्हणा, पण गोड म्हणा. कसं म्हणा? गोड बरं वाटतं ना, दिसायला गोड बरं वाटतं, हसायला गोड बरं वाटतं, बरोबर नाही. उगाच आपलं सांगितलंय वावळे महाराज म्हणले बाई मोर्या 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 मोन्या 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 कुठं वाटत गाव मोन्या 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 का ग एवढं गायनी मला भाकरी करायच्या भाऊ कुठं बोहाच्या नादी लागतो घेतलं म्हणून आपलं मोर्या 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 नाही. महिलांनी फक्त म्हणा मोरया 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 मोरया. आता 2 पार्ट्या बर हे पळ कुठे गेलेल्या आमदारांसारख्या नाही बरं का पार्ट्या. आपली गणपतीची पार्टी फक्त गणपतीच्या. आता मागच्या बोला बोला हा बोला वा कसं गोड. यांना समाधीच लागली होती महाराज. ऐकल्यावर बरं वाटतं की नाही? तुम्ही ऐकले तुम्ही म्हणताय ना आम्ही डोळे झाकून बसलो होतो. असं हृदय भरभर भरभर भरून येतो. थोडं गोड आणि मधुर आवाज या देवानं तुम्हाला दिलाय. त्या देवाला आम्ही म्हणतो देवा यांना एवढा गोड आवाज घेऊन आम्ही केलं मोर्या मोर्या मोर्या. काय गोड. आणि म्हणून गणपतीचं कीर्तन काय आणि काल्याचं कीर्तन काय. आई बाप धन्य हवेत, आई बाप पवित्र हवेत. आई बापांनी आपल्या मुलाला चांगले संस्कार दिले पाहिजे. त्यांचा आहार शुद्ध पाहिजे, त्यांचा विहार शुद्ध पाहिजे, त्यांचा आचार शुद्ध पाहिजे, त्यांचा विचार शुद्ध पाहिजे. शेवटचं काय माहिती? त्यांचा बोला ना मग त्यांचा उच्चार. आता जिचा उच्चार शुद्ध असेल ती बोलली. काही सरळ बोलती हे तुझा बाप कुठं गेलाय रे. हे तर लई सोपं झालं. पण आमच्या गावात हे तुझ्या आईचा नवरा कुठं गेलाय रे. अहो म्हटलं दादा चांगलं बोलव. म्हणा मी काय वाईट बोललो. म्हणलं अहो खरं बोलव. मग खरंच बोललो की त्याच्या आईचा नवराच आहे त्याचा बाप. अरे पण सरळ बोलला नाही, गोड नाही ना बोलला. हा म्हणला बा तेवढं झालं बा आपल्याला सवयच नाही वाढ बोलायची. म्हणून गोड बोलायची सवय असलेला मुलगा जन्माला घालायचा असेल तर सतत गणपती बाप्पाचं स्मरण करायला पाहिजे. हो उगीच कोणाच्या पोटी जन्माला येत नाही. खूप सतत ध्यान करावं लागते. म्हटलंय दशरथाने पुण्य केले कोटी कोटी. दशरथाने पुण्य केले कोटी कोटी. दशरथाने पुण्य केले कोटा कोटी. दशरथाने पुण्य केले कोटा कोटी. म्हणून राम पोटी आले त्याच्या. म्हणून राम पोटे
केले कोट कोटी दशरथाने पुण्य केले कोटी कोटी दशरथाने पुण्य केले कोटी कोटी दशरथाने पुण्य केले कोटी कोटी हे बाबा नाचतोय ना, हा साधा नाही. तुम्हाला वाटत असेल आला असेल पाकिटासाठी नाही, 700 रुपये द्या आम्हाला कमीच पडले. एका बाबाला कीर्तन केलं तर लई पैसे मागायचे. लोकांनी काय केलं, त्याला बोलवलं बरं का, बघशेट शिरोळे साहेब, लई पैसे मागायचे. 20 दिले का पाकिट फोडायचं, म्हणायचं 2000 जास्तच पाहिजे, म्हणजे 22च पाहिजे. लोक म्हणले बरं बरं तुम्हाला 40 देतो या म्हणले यावर्षी. 2-2 रुपयाच्या नोटा असतात, माळ्याच्या झाडच्या नोटा या व्यापाऱ्यांकडून आणल्या. भलं पण तर एवढं बनवलं, वरती 40 रुपये घातले, खाली 40 घातले, मध्ये नुसती रद्दी घातली. रद्दी कळते ना, एवढं जाड केलं आणि सुंदर पाकिटामध्ये असं ते बनवून दिलं बरं का. गडी लय खुश झाला. एवढं जाड पडून आपल्या जन्मात कधी बघितले नाही जाड पाकिट. जेव्हा ते 3-4 किलोमीटर गेलं का तेव्हा त्यांनी ते फोडलं, नुसती रद्दी बाहेर पडली. 40 रुपये म्हणजे गुड मॉर्निंग. हो बाबा, 1.5 लाख रुपये पगार या माणसाला. एवढं मोठेपण सांडवून, एवढं लहान होऊन ते भगवंताच्या भजनामध्ये नाचतात. हा एका सुपुत्राचा जन्म आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार. सगळेच उभे राहिलेले आहेत ना, हे सगळे मोठी माणसं आहेत, चांगले पगारदार आहेत. पण या मुंबईतल्या तुमच्या या सेक्टर 26 मधल्या लोकांना ज्ञान व्हावं, प्रेम मिळावं, अन्नदान आणि ज्ञानदानाचा सुरेख संगम या सगळ्या कार्यकर्त्यांनी उभा केलाय. हे स्वतः मोठे असून तुमच्या माझ्यासाठी लहान होतात. यांचा सुद्धा सुपुत्राचा जन्म आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार. या आमच्या पडळकरांचा पाय चिरलाय, एवढा सुजलाय, तरी पण धोतर नेसून नाचायला आले तर सुपुत्राचा जन्म आहे. आणि म्हणून आजच्या काल्याच्या कीर्तनामध्ये मध्ये गणपती बाप्पाचं पूजन आपण केलं. तर काय सांगतो तुम्हाला मी, की जशी गणपतीची आई पार्वती, पार्वती शब्दाचा संस्कृत अर्थ होतो यशस्वी माता. मुलाला जन्म देऊन एखादी बाई म्हणती, बाई मी फसले, पोरग गँगवार मध्ये गेलंय, पोरग गँगथार मध्ये गेलंय, बाई पोऱ्या दरोड्या काढतो, दरोड्याच्या काय दरोडेखोर झाला, बापाला एवढं नाव, बाई पोरगा चांगला निघाला नाही. काय ग बाई तू का रडती? म्हणले माझा पोरगा बाई लोकांची शेजारणीची पोरच घेऊन पळाला. बाई तोंड नाही राहिलं ग बाई, नाही राहिलं. खरंय की नाही? म्हणून चांगली आई म्हणजे यशदायी माता. मुलाला जन्म देऊन तिचा मुलगा समाजामध्ये प्रिय झाला, तिला यशदायी माता म्हणतात आणि तिलाच यशोदा असे म्हणतात. त्या यशदायी होण्यासाठी काय करावं लागतं? हाती घेऊन एकाठी, 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 हाती घेऊन एकाठी. मुलगा घडवायचा असेल, बोला एका बाहेर, मुलगा परत एकदा बोला, मुलगा. आता तुम्ही बोला, मुलगा. पातळ बोलतो, मुलगा घडवायचा. जरा चांगलं तूप बीप खात जा, जरा बदाम काजू. मुलगा घडवायचा असेल तर बोला, मुलगा. हे जरा नापालती अंगे बघा, अति सुशिक्षित घ्या अंगे. आता या मागच्या बघा, मुलगा. मुलगा घडवायचा असेल तर दाद्या कधीतरी बडवावा पण लागतो. जी बाई कधीतरी मुलगा चुकला म्हणून बडवते, तिचा मुलगा गणपती बाप्पा होतो. मुलगा चुकला म्हणून बडवते, तिचा मुलगा जगद्गुरु श्री कृष्ण परमात्मा होतो. जी मुलाला घडवण्यासाठी कधीतरी बडवते, तिचा मुलगा राम होतो, तिचा मुलगा गाडगे महाराज होतो, तिचा मुलगा भगवान बुद्ध होतो,
तिचा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून एकच 5 मिनिटाची गोष्ट सांगतो. वाजले किती मला सांगा? 12 वाजले ना बाबो. आणि मग कृष्णाने गावातल्या गोपाळांना, गरिबांना श्रीमंत करण्याचा किंवा गरीब मुलांना, गरीब मित्रांना श्रीमंत करण्यासाठी मी जेवढा श्रीमंत आहे तेवढीच श्रीमंती माझ्या गरिबांच्या, माझ्या गरीब असलेल्या मित्रांना प्राप्त होण्यासाठी ज्याने विजयी अट्टहास केला त्याचं नाव आहे श्रीकृष्ण परमात्मा. म्हणून त्याने गावातल्या तरुणाईला सुदृढ आणि सशक्त करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने गावामध्ये चोऱ्या केल्या. त्या चोऱ्या करून पोरांना खाऊ घालून पोरं सशक्त आणि सुदृढ केली. तेव्हा सगळ्या गवळणी गावातल्या गोळा झाल्या आणि यशोदेच्या वड्यावर आल्या आणि यशोदेला हाक मारू लागल्या, अवघ्या मिळोनी गवळणी, अवघ्या मिळोनी गवळणी, अवघ्या मिळोनी, अवघ्या मिळोनी गवळणी, अवघ्या मिळोनी गवळणी. ए पुरी म्हण ग, तू काय अशिक्षित का ग? अमेरिकेहून आली का? मग अशी काय बघ, नसले तर तोंड हलवा ग. हे बघ असं मला बरं वाटतं. अवघ्या मिळोनी गवळणी, अवघ्या मिळोनी गवळणी, अवघ्या मिळोनी गवळणी, अवघ्या मिळोनी गवळणी. आल्या नंदाच्या अंगणी, आल्या नंदाच्या अंगणी, आल्या नंदाच्या अंगणी, आल्या नंदाच्या अंगणी. जातो आम्ही गोकुळ सोडोनी, जातो आम्ही गोकुळ सोडोनी, जातो आम्ही गोकुळ सोडोनी. आमुच्या सुना घेऊनी, 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 आमुच्या सुना घेऊनी. ये बाई आमाशी पावेना, ये बाई आमाशी पावेना, ये बाई आम्हाचे पावेना, ये बाई आम्हाचे पावेना. यशोदे बाळ तुझा ताना कुटवर सोसू धिंगाणा, यशोदे बाळ तुझा ताना कुटवर सोसू धिंगाणा, यशोदे बाळ तुझा तारा ओठावर सोसो धिंगाणा, यशोदे बाळ तुझा तारा ओठावर सोसो धिंगाणा. धिंगाणा, धिंगाणा. काय म्हणतात? यशोदे बाहेर ये. यशोदा बाहेर आहे. काय ग बाहेर या, बसा, चहा करते. ए बसायला टाका ग. नको नको, तुमचं आम्हाला बसायला नको, चहा नको का? काय झालं तरी काय सांगा पुरींनो. नको ग बाई राहणं या गोकुळी, नको ग बाई राहणं या गोकुळी. असं करा ना. खरंच मावशे, घरी जर तुला कठीण तू असं केलं असतं का? खरंच असं केलं असतं. आता अशी करते अच्छा. नको ग बाई राहणं या गोकुळी, खरंच मला आली बाई चंडाळी.
खरंच मला आली बाई चांडाळी यशोदे या गोकुळामध्ये आम्ही राहणार. पुरुषापेक्षा स्त्रिया निगर्वी असतात, पुरुष गर्विष्ठ असतो. मी त्याचा आलो म्हणा, आपली जातच ही अडी त्या लवलवीत आहे, मृदू आणि मुलायम आहे. तसं सांगल ना बघा. आता त्यांना म्हणणं असं करा, खरंच मला आली बाई चंडोळी. तुम्ही हासाच्या कामात आहे, टिंगल खोर जाते तुमची. त्या एकदम मनमोकळ्या बिचारा. भूमीचे मार्दव पुढे काय सांगे कोंबाची लवलवीत कोंब आहेत स्त्रिया म्हणजे. त्या परिवर्तित झाल्या की समाज सुधारायला एक क्षण पण लागत नाही. बायांनो, मग आली ती गवळण. काय म्हणतात त्या गवळणी? आवरी आवरी आपुला हरी, दुबळ्याची केली चोरी, घरी जावयाची उरील कृष्णे नाही ठेविली ग बाई. काय केलं? कवाड भ्रांतीचे उघडिले. गणपती बाप्पाच्या जवळ जवळ जन्मकथा आणि कवाड भ्रांतीचे उघडिले. ती बुद्धी जेव्हा ध्यानाला बसली तेव्हा तिने कवाड लावलं. कवाड लावताना ही गवळण म्हणते कृष्ण आला, ते माझं कवाड उघडलं दरवाजा. कोणता कवाड होतं माहिती? भ्रांतीचं. कोणतं होतं? भ्रांती म्हणजे भ्रम. काय भ्रम आहे? मी अशीच राहील, माझ्या काळे केस अशीच राहील, आणि बाया 20 वर्षांनी धडा धडा दाढा पाडला. काय चावीती काय? नाही, माझ्या दाढ पडले. दात पडणार नाही असं वाटलं होतं, पण पडले. केस काळे पांढरे होणार नाहीत असं वाटलं होतं, पण जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानु दर्शन झालंच व्हायचं ते. म्हणून आम्हाला भ्रम होता, पण परमार्थानं तो भ्रम नष्ट होतो. भ्रांतीचं कवाड उघडलं. कवाड भ्रांतीचे उघडिले, कुलूप मायेचे मोडिले, चिंक्या विद्येचे तोडिले. बाई तुझी कृष्णे तेरा फुडीला दंभाचा, त्रिगुणती वैस ठाऊ कैसा, प्रपंच चढा ताकाता, बाई केला तुझी कृष्णे. वेश रांजण सगळे, स्पर्श होता हात काळे, होते कामाचे ते पाळे, तेही फुडिले कृष्णे. मग यशोदा म्हटली, एवढ्या थोड्या करतोस तू? मग यशोदेने धरीला करी, बैसवीला मांडीवरी, लागला रडायला, मुख पसरवणी करी. हा 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 हा. जनाबाई महाराज म्हणतात, नाही, नामदेव महाराज म्हणतात, तो समाधी काळ पाहायला मी सुद्धा तिथे होतो. विष्णुदास नामा म्हणे, मरोणी या जन्माईने, कृष्ण सनातन पाहू या 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 या. पुढच्या वर्षी भेटू या 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 या. विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, या या.
कस तरी होत या, मला कस तरी होत या, बाप लोकांचा बघताना, माझा हुंदका दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा थिगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, बाप जुन्नरी जायाचा, उधार पाधार कापड पोरांना आणायचा. दुनिया फाटक्यानं बाप जत्रत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता तरी मनात करायचा. चूल पेटत नवती दिस दिवस घराला, पायली भरदाण्यासाठी बाप गावात फिरला. बघा, महिलांच्या डोळ्यात आशीर्वाद तुमच्यासाठी बापाचा. पायली भरदाण्यासाठी बाप गावात फिरला, आमचं दुःखाला खुपलं, पाणी डोळ्यात आणायचा, घालून पाटपुडी बाप डॉक्टर दावायचा. बाप मनात झुरायचा, लग्न लेकीच करीन, डांगा ढोंगा हुंड्यासाठी शेत मळ्याला विकीन. असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला, वाबळे कवीचा जीव तसा वनवाशी झाला. मला कस तरी होत या, बाप लोकांचा बघताना, माझा हुंदका दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. माय बापे केवळ काशी, श्रीकृष्णाने यशोदा देवकी नंद बाबा वसुदेव यांच्यावर खूप प्रेम केलं. गणेश बाप्पाने आपल्या आई वडिलांवर खूप प्रेम केलं. आपल्या आईला प्रदक्षिणा मारून त्याने पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळवणारा गणपती बाप्पाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूया. मंगलमूर्ती जय विठ्ठल, जय जय कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश, शिंके लांबविले धुरी होतो तिघा. शिंके लांबविले धुरी होतो तिघांचे मीवरी. तुम्ही वार दोरीकडे मुख पसरवणीकडे, माननीय श्री शिरोळे साहेब तुम्ही आपल्या हस्ते दयांनी फोडणी देत आहे. तुका म्हणे आजी टोकाने कवने रे का, तुका म्हणे आजी टोकाने कवने रे का. अरे दोरीकडे मुख पसरवणीकडे, कंठी धरेला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश. गाणं वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, वाकोनिया उत्तम लोक दाखवू. वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, बोलिले करू रे वाको रे वंदरे. क्षमा पराज महाराज नाही विचारिला रे कारणी आपुला. क्षमा पराज महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा पाया पैकी करा. क्षमा पराज महाराज तुझी ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम
बाबळे महाराज प्रतिष्ठानचे सर्व सवंगडी मुंबईचे या ठिकाणी आलेले आहेत. माननीय श्री पडळकर साहेब, आमचे नवले साहेब, त्यांच्याबरोबर सगळे जोडीदार सवंगडी आणि आमचे नवनाथ शेठ चिकणे वाई, दीपक शेठ पाटील कर्जत, श्री माननीय श्री खंडेराव शिरोळे साहेब JCPTचा मोठा सप्ताह करतात आणि खारघरचा, असे सगळे सवंगडी या ठिकाणी आलेले आहेत. पडळकर साहेबांनी मला सांगितलं ट्रस्ट करायचं आपलं आणि त्यात त्यांना सहभागी करून घ्या. शिरोळे साहेब चांगली माणसं आहेत आणि सर्वांना शुभेच्छा देतो. माझ्या बहिणींनो, कीर्तन आवडलं का? हो दोन्ही हात वर करा सगळ्यांनी, पुरुषांनी डोक्यावर ठेवा, पोटात बोट घाला, डोक्यावर ठेवा, ठेवलं वर घ्या, डोक्यावर घ्या, वर घ्या, डोक्यावर वर, डोक्यावर वर, डोक्यावर खांद्यावर, डोक्यावर बोटात बोट, बोटात बोट वर, डोक्यावर. अशाच उठान खारघरला जाऊन या. मजा आली. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.